सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार। 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या घरामध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहेत। पण ज्या स्वामी सेवेकरांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी स्वामी चरित्र सारामृताचे हे अध्याय नक्कीच ऐकावेत। आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये 1 ते 7 अध्याय पठण करून दाखवणार आहे। तर ज्या स्वामी सेवेकरांना गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी चरित्र सारामृताचे अध्ययन पठण करणं शक्य नाही त्यांनी नुसते ऐकले तरी सुद्धा चालू शकते। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार। आणि ज्या स्वामी सेवेकरांना स्वामी चरित्र सारामृताचे अध्ययन पठण करणं शक्य नाही त्यांनी नुसतं ऐकलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा माझ्यासोबत पठण केलं तरी सुद्धा चालू शकतं। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पुरदत्ता दिगंबर देवर स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती दोदातीत गणसदृश तत्वमसाद लक्ष्म एक नित्य विमलच सरसाक्षित भूतत भावातीत त्रिहुत सद्गुरु नाममी ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र श्वासवन कथा टोपी च माला दंड कमंड कटाक रक्षक त्रिहुत त्रिगुणरहित त्रिलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार पाहि माम। जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालक अविनाशा शेषशयन अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदत्त परशधर अज्ञमलीला जयाची तया मंगला साष्टांग नमोनी करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जीचा वरप्रसाद मीता मूढ पडे तो तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूत नमेला जो आज्ञार्तिमी नाशक अविद्या काण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य तेवी अस्ति माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणीय त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नमेला धर्म संस्थापना कारणे युगायुगे अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग हे तसे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी परतना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी गावयाची योजले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझे ढेवरता मी पणाची नसेची ऐसे ऐकून स्तुती संतोषली स्वामीराज मूर्ती कवे लागे अभय देती वरदहस्ते करुणी आता नमो साधवृद्ध ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावतसे नमिल कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विश्व प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण ज्ञातेही डोलविती मान तयाच्या चरण न मिळेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे आहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणे आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू न म्हण जे का शोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परिह अमृत जाणूनी आदर धरावे जी शवणी असे माझे असंस्कृत वाणी ते कडनं पहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदितून पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञान अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा समस्त आद्रे भक्त परिसुत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पण मस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पण मस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः कामना धरून जे भजने होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती केवळ प्राप्ती होत असे अक्कलकोटा माजारे राजापा मोदे यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळ वेष्टित साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचार आदर तयाचा केला की त्यासह एक पारसी आला होता दर्शना ते येण्यापूर्वी मंडळीसे महाराजांनी सुचविली 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एक हारी दोघासे बैसून दोहवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयंतांनी वाटले चोच साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोटुनी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळावनातून प्रथमानंबी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालेचे दर्शन पाहिले गंगा तटाकन पावन नाना तीर्थ हिंडोण हरिद्वाराप्रते गेलो
पुढे पाहिले केदारेश्वर हिंडले तीर्थ समग्र. ऐशा हजारो हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती. जियेची महाप्रख्याती पुराणते वर्णिले. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरात स्वच्छंद तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडुणी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने. अक्कलकोटाप्रती ते येणे तेथून झाले. तैपासून या नगरात आनंदी आव्हानात ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले. स्वामीराजे ती परी त्या स्थळी प्रख्यात. विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रह येतीवर. कमरेवर ठेवणी कर दर्शन देते तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा समस्त आनंदे भक्त परिसुत द्वितीयोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभमस्तु. ध्यान 3 श्री गणेशाय नम. धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्याची भक्ती. त्यासे नाही पुनरावृत्त पद पावल केवल. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविते. काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेढी सोडिले. मोहळा माझे वास्तव्य करत आप्पा टोळ झाले भक्त. ते तिचे साकेले वृत्त अल्पमती केवरुणू. सवे घेऊणी स्वामीसी टोळ जाते अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतुणी स्वामी चालले उठवण. भूत वजले सेवकाणी परीनच मांडले त्या. तेथून निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामोधारी बैसले यतिराज स्वच्छणे. तेथे एक अविद्ध होता तो करिता याची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळापांचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर. योग यागादिक काही चोळापाणी केले नाही. परी भक्तिस्तवा पायी स्वामी आले सदना ते. तयाचे देखुणी भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळापाची ते आनंद झाला भोवसाळ. तैपासूनच तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवर दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळापाचे गृहाप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नुपासी कळला वृत्तांत की आपल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकोणी राव बोलले काय वाणी. गावात येते येऊन फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही. आता जाऊणी लवलाई भेटू तया येतीवऱ्या. परी ते केवळ अतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी. हे सत्य तरी एवढं आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाले तोची यती मूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायांची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ते पावली वंदली. षोडशोपचारी पूजली स्वामी मूर्ती नुपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा समस्त प्रेमळ भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पण मस्तु शिरस्तु शुभवंतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थे येते हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनता उत्ती चुकेल. गता अध्यायांच्या अंत्य अक्कलकोटे आले येते. नुपराया दर्शनात येती स्वच्छ राहते तयापुरी. चोळापांचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृतपूर्ण नित्यसेवा घडित्या ते. चोळापांची सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता. सौदितीच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. भोत लोक दर्शना येती कामना चित्ते धरून. कोणी संपत्त्या कारणे कोणी मागती संताने. व्हावय म्हणून लग्न येती दूरदेशाहून. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसारते फसले ऐसे आले कितेक. भक्त अंतरी जे जे इच्छिते ते यतिराज पूर्वते. दृढचरणी जयाची भक्ती त्यासी होते कल्पतरू. जे का निंदिक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिका प्रत्येत काळ योग्य शासन करताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणते जनासी ढोंग्यांच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणांची अंगी कोणते हो वसतसे. ऐसे त्यांनी निंदले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. देही दोघे अविचारी होते बरोबरे संन्यासी. ते या तिन्ही मूर्ती बैसविले भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ते चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छ जण असंख्यात पातले ते क्षणार्ध. समाधाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गरजे वाचे. हेतुपूर्वा म्हणजेच म्हणून विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पिते. नाना वस्तू अर्पण करते नाही मी ते तयाते. कोणी नवसाते करते कोणी आणून या देते. कोणी काही संकल्प करते चरण पूजते आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करते. क्षणिक तटस्थ राहते वैरभाव विसरुनी.
स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटती. मोडली जनाची गर्दी तो येऊने सेवेकरे संन्याशांपुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शण केला अनोदकासे सूर्यदातास्त चळतेतून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना. दंडावैकुतीस जण अवतरले अतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा समस्त सदा परिस्त प्रेमळ भक्त चतुर्दशाध्याय गोडहा शिरस्तु शुभवंतु. अध्ययन 5वा. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णवरा आज्ञा छेदका भास्करा. पूर्वसाक्षी परात्परा भक्ता खरा सद्य तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसले चौकडे. कोणासही पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा कित्येक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरात आणू म्हणते. तयासी वडद्यासी त्या अवसरी मल्हारा राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी. विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोरथोर बैसले असता समग्र बोलवे नुपवर. तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटे येथे आणले स्वामीसे. तरी आम्ही तयासी इनाम देऊ भूत. कार्य जाणून निकटे न कोण न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नुपा लागे परेसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणेवट पुरीसे. तरी मी आणेन तयासी निश्चय माणसे असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोष तो नुपवर. तैस सबाई समग्र आनंदित झाली. नुपसिंह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने गौरवणी मधुर वचन यशस्वी हो म्हणती. तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटे आले. नगर पाहुणे संतोषले. जय केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ते. तेथील जणाची पाहुणी भक्ती धन्य म्हणते तया ते. अक्कलकोटचे नृपती स्वामी चरणी त्याची भक्ती. राजघरातली युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुण तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसे कैसे नेहो आपण. प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य हो सत्वर. लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पकवाणे करीती ब्राह्मण भोजने. दिद्री भोसल दाणे याचे धने तृप्त केले. स्वामींच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिते. जेणे सेवेकर संतुष्ट होती. ऐसे करता सर्वदा ऐशाने काही न झाले. केले तुकी व्यर्थ गेले तात्या मणी खिन्न झाले. विचार पडला तयासी जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारा वाद्रेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्याने सर्व वशा चोळापासी लागले आशा. तयाच्या अंतरी भौसा जहागिरीचा भौसाल. चोळा पाणी कर्जोणे विनंती केली मधुरवचने. कृपाळ होऊन समर्थाने बडोद्यासी चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुधन. आपला योग्य समानते ते जाता होईल. ऐसे ऐकून वचन समर्थाने हास्य करून उत्तर चुळापा लागून काय दिले सत्वर. राव मला नुपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्यासी प्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा समस्त ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गोडहा शिरस्तु शुभवंतु. अध्ययन 6वा. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागिला त्यांच्या अंती चोळापा विनवी स्वामीप्रती. कृपा करुणी मजवरी बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुणी समर्थ बोलले हसुनी. मल्हारावाच्या मणी आम्हाविषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मणी चिंतावाला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी. परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणी. मग काय केला त्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दाबिक साधना ते करती. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावया स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेगळे चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्याचे काय सांगावे राजाशी. आणि सकळ जणासी तोंड कैसे दाखवावे. आयशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी. मेहनत घालवणे स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वैत झाली. मेणातून उतरले मागोते अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले हा उपाय कुठला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय कुठं टेकील हात तात्यांनी. मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतून. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परिमल्लाराव नुपती प्रयत्न आरंभते पुढते. सर्व तासी विचारते कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत याचे नाव नुपकार्याचे धरुणे हाव आपण पुढे झाला. तो एवणी अक्कलकोटी घेतली समाजाच्या भेटी. वस्त्र अलंकार सुवर्णताटे स्वामी पुढे ठेवले. ती पाहुणी समर्थाला तेव्हा आणीवार क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर ठोकायचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे वडसे तेथील कार्य सोडून. साहेबा विषप्रयोग केला. मल्हारा वेळ आळा आला.
त्या कृता माझ्या यशवंताला गुन्हेगारी लेखिले. साहेबा हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविले. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृता समस्त भक्त परिसत षोडशोध्याय गुडाई. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षोडशोध्याय समाप्त. शुभ भवन्तु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. निर्गुणा जय जय सनातना जय 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 अघर्णा लोकपाला श्रेष्ठ अनंत अक्कलकोटी मालजनुपती समर्थ जन जयाची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करते जाणून येते परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करते दिवसनिश हिरवाधिक शास्त्रादी वेताने देऊन ठेवले त्या समय मुंबापुरीसी विष्णुभ ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासे आणवे अक्कलकोटी हितोपजन पापोटी भूत करुणी खटपटी बुवाचे शेवटी आणली रात्रंदिन नुपमंदिरी वेदांच्या ब्रह्मचारी करणितेने अंतरी नुपती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्ती सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी पहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी कथेचे भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीसी ब्रह्मपदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसा कोणी सत्वर यतिराज हसले मुके काही न बोलती वारंवार हास्य करते पाहते ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकासी त्यासी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोक बोलते हसो तर तुम्ही व्यर्थ फसला तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोक पूर्ण वेदशास्त्र ज्ञान याती काही असे ना ऐसे ब्रह्मचारी चालवणी पातल्या आपल्या सुस्तानी विकल्पातला म्हणी स्वामी स्तुच्च मानिती नित्य नेमे सारुणी ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारसे दोघे जण ते निद्रेच झाले निद्रा लागली बुवासी लोटल्या काही निशे एक स्वप्न त्याची चमत्कारी पडलेला आपल्या अंगावर उच्च एकाकी चढल्या संकेत महाविश्री त्यातून आपणा एक दंश आपणा करीत असे से पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडले वैकरी शब्द एक न बोलवे जवळ होते जे पारसे जागृती आले तयासी त्यांनी धरुणी बुवासे आसावत केले त्यावेळी मग स्वप्नेचा वृत्तांत तयासी सांगते समजतात म्हणते यात काय अर्थ ऐसे स्वप्ने काय पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुस्ता मागील प्रश्नाची खतखता स्वामी हसले मग काय बोलते तेश्वरी ब्रह्मतदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखून उच्च कसे काय म्हणून भ्याला असे जरी उतावे म्हणतो मग ब्रह्मपद जाण्याचं कैसे ब्रह्मपदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याचे लागते कष्ट करणे फुकट हाता यायचे बुवा प्रति पटले खून धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाशन भले नयन कंठधार सदरतीत तया समयापासून भक्ती चढली स्वामी चरणी अहंकार गेला गोळी ब्रह्मपद योग्य झाले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृता समस्तता परिस भाविक भक्त सप्तमोध्याय गुड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण मस्तू. आता पुढच्या अध्याय तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मी सर्वांना श्री स्वामी समर्थ.